NDT न्यूजच्या बातमीपत्रात मी प्राध्यापक SS शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो। आता पाहूया आजच्या ठळक बातम्या। शहादा शहरात श्री रामनवमी उत्साहात साजरी, भव्य मिरवणुकीत भाविकांची मोठी गर्दी। सातपुडा सहकारी साखर कारखान्याला बँकेकडून जप्तीची नोटीस, 17 एप्रिलला कारवाई होण्याची शक्यता। श्री रामनवमीच्या निमित्ताने शहाद्यात भव्य रक्तदान शिबिर, शेकडो रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। 5 दिवसांच्या शिवकथेत लाखो भक्तांची उपस्थिती, शेवटच्या दिवशी 21 क्विंटल बुंदी महाप्रसादाचे वाटप। शहादा शहरातून रूट मार्च, पोलिसांचा कडक बंदोबस्त। शिवमहापुराण कथेतून आत्मविश्वास निर्माण होतो, जीवनात चैतन्य पसरते, पंडित प्रदीप मिश्रा यांचे प्रतिपादन। शिवमहापुराण कथेनिमित्त 5 दिवस थंड पाण्याची मोफत व्यवस्था, नूर शेख यांच्या उपक्रमाची सर्वत्र प्रशंसा। आता सविस्तर बातम्या। शहादा शहरात श्री रामनवमीचा सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला। श्री राम जन्मोत्सवानिमित्त शहरातील विविध मंदिरांमध्ये विशेष पूजा अर्चना करण्यात आली। सकाळपासूनच भाविकांनी मंदिरांमध्ये मोठी गर्दी केली होती। यावर्षीही पारंपरिक पद्धतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते। मिरवणुकीत रामलल्लाच्या प्रतिमेसोबत सजवलेल्या रथांचे आकर्षण ठरले। ढोल ताशा पथकांच्या गजरात, भगव्या ध्वजांनी नटलेले तरुण, महिलांचे उत्स्फूर्त सहभाग, तसेच लहानग्यांचे रामायणातील वेशभूषा करून सहभाग, या सर्वांनी वातावरण भारावून टाकले। मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरून जात असताना रस्त्यांच्या दुतर्फा भाविकांनी दर्शन घेत जयघोष केला। संपूर्ण मिरवणूक शिस्तबद्ध आणि शांततेत पार पडली। पोलीस प्रशासन, स्वयंसेवक तसेच विविध सामाजिक संस्थांनी यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली। ब्युरो रिपोर्ट, NDT न्यूज। शहादा तालुक्यातील सातपुडा सहकारी साखर कारखान्यावर महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेने थकीत कर्ज प्रकरणी जप्तीची नोटीस बजावली आहे। सुमारे 1400 ते 1500 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज थकीत असल्याने बँकेने न्यायालयात धाव घेतली होती। न्यायालयाने नुकताच कारखाना जप्त करण्याचे आदेश दिले असून 17 एप्रिल रोजी ही कारवाई होणार आहे। या पार्श्वभूमीवर बँकेच्या अधिकाऱ्यांनी कारखान्याच्या व्यवस्थापनाला अधिकृत जप्ती नोटीस पाठवली आहे। सुमारे 450 एकर परिसरात पसरलेली ही मालमत्ता शहादा व परिसरातील अनेक शेतकऱ्यांसाठी आधारवर ठरली होती। गेल्या काही वर्षांपासून हा कारखाना दुसऱ्या साखर संस्थेकडून चालवला जात होता। या प्रकरणी अधिक माहिती बँकेचे व्यवस्थापक दिलीप एकनाथ यांनी दिली। मी दिलीप एकनाथ पाटील, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक प्रादेशिक कार्यालय नाशिक येथे सहाय्यक व्यवस्थापक म्हणून कामकाज करीत आहे। मी आज सातपुडा सहकारी साखर कारखाना या कारखान्यात बँकेने दिलेले वेळोवेळी दिलेले कर्ज आता साधारणतः 1400 ते 15 कोटीपर्यंत थकीत झाल्यामुळे सरपेशी कायदा 2002 अंतर्गत सेक्शन 14 नुसार कोर्ट कमिशनर नेमणूक झालेली असून कमिशनर साहेबांनी दिलेली नोटीस आज रोजी सातपुडा सहकारी साखर कारखान्याच्या सूचना फलक मेन गेटवर लावण्यात आलेली आहे। त्यानुसार महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही
कोर्ट कमिशनर मार्फत दिनांक 17 एप्रिल 2025 रोजी जप्तीचा कार्यक्रम आयोजित केला आहे। सदर तारखेस सातपुडा सहकारी साखर कारखान्याची पूर्ण मालमत्ता जप्त करून कोर्ट कमिशनर साहेब महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या ताब्यात देणार असून त्यानुसार कामगिरी चालू आहे। ब्युरो रिपोर्ट NDT न्यूज। श्री रामनवमीच्या पवित्र पर्वानिमित्त संकल्प ग्रुप शहादा यांच्या वतीने नगरपालिका कार्यालयासमोर भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। सकाळी 9 वाजता दीप प्रज्वलनाने या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली। या कार्यक्रमात आमदार राजेश पाडवी, दीपक पाटील, मकरंद पाटील, अभिजित पाटील, तहसीलदार दीपक गिरासे व पोलीस निरीक्षक निलेश देसले यांची प्रमुख उपस्थिती होती। या शिबिरात शहादा तसेच परिसरातील नागरिकांनी उत्साहात सहभाग घेत रक्तदान केले। रक्तदान हेच श्रेष्ठ दान या संकल्पनेवर आधारित या उपक्रमाला मोठा प्रतिसाद लाभला। संकल्प ग्रुपने नागरिकांना नियमितपणे रक्तदान करण्याचे आवाहन केले असून समाजासाठी ही एक महत्त्वाची सेवा असल्याचेही त्यांनी सांगितले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संकल्प ग्रुपच्या सदस्यांनी परिश्रम घेतले। ब्युरो रिपोर्ट NDT न्यूज। शहादा शहरालगत मोईदा शिवारात 1 ते 5 एप्रिल दरम्यान आयोजित 5 दिवसीय शिव महापुराण कथेला महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशातील लाखो शिवभक्तांनी हजेरी लावली। उष्णतेच्या तीव्रतेतही भक्तांच्या सेवेसाठी शहादा परिसर शिवभक्त समितीने 5ही दिवशी अल्पोपहार, जेवण, ताक, शरबत, थंड पाणी बॉटल यांचे मोफत वाटप अविरतपणे केले। कथेच्या शेवटच्या दिवशी 21 क्विंटल बुंदी प्रसादाचे वाटप करण्यात आले, तर बर्फाचे शिवलिंग व अंबरनाथच्या बाबा बर्फानींचा देखावाही भक्तांचे विशेष आकर्षण ठरले। 5 दिवसात लाखो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। 2 लाखाहून अधिक पाण्याच्या बाटल्या व टँकरने शुद्ध पाणी वाटप करण्यात आले। ब्युरो रिपोर्ट NDT न्यूज। श्री रामनवमी, महावीर जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शनिवार सायंकाळी 5:30 वाजता पोलिसांनी शहरातील मुख्य रस्त्यांवरून रूट मार्च काढला होता। या रूट मार्चचे नेतृत्व शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार आणि पोलीस निरीक्षक निलेश देसले यांनी केले। यामध्ये उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते। शहरात शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी पोलिसांचा हा पाऊल उचलण्यात आला। ब्युरो रिपोर्ट NDT न्यूज। शिव महापुराण कथा ही केवळ धार्मिक परंपरा नसून आत्मविश्वास वाढवणारी व चैतन्य देणारी आहे। जीवनात ध्यास व श्रद्धा टिकली तरच यशस्वी वाटचाल शक्य आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी केले। मोईदा शिवारात सुरू असलेल्या 5 दिवसीय शिव महापुराण कथेला अखेरच्या दिवशी भाविकांची प्रचंड गर्दी उसळली। समारोप प्रसंगी मिश्रा यांनी सांगितले, शिवकथा म्हणजे मन व आत्म्याचा संचार वाढवणारे माध्यम आहे। त्यांनी युवक व युवतींना राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई आणि अहिल्याबाई होळकर यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले। या समारोप कार्यक्रमाला परिसरातील भाविकांचा मोठा जनसागर उपस्थित होता। ब्युरो रिपोर्ट NDT न्यूज। शहादा शहरातील मोईदा रस्त्यावर शिव महापुराण कथेनिमित्त येणाऱ्या भाविकांसाठी सुपर इंजिनिअरिंग वर्क्सचे मालक नूर शेख यांनी सलग 5 दिवस थंड पाण्याची मोफत व्यवस्था करून समाजात सर्व धर्म समभावाचा सकारात्मक संदेश दिला। या उपक्रमामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत असून नागरिकांकडून त्यांच्या सामाजिक जाणीवीचे अभिनंदन होत आहे। यावेळी नूर शेख यांचे मित्र जुनेद काझीही उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट NDT न्यूज।